कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। रात्री 12 वाजता, रात्रीच्या 12 वाजता सुद्धा जर एखादा अतिथी, एखादा महात्मा, एखादा साधू, एखादा भिक्षुक जर तुमच्या दारात भिक्षा मागायला आला ना, तर रात्री 12 वाजता झोपेतून उठून सुद्धा भोजन त्याला 2 भाकरी बनवून खाऊ घाला. आयुष्यात माझा महादेव तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही. काय ध्यानात घ्या. आपल्या घरी जे भोजन बनवतो ना आपण, त्या भोजनामधून 1 भाकरी गायीसाठी आवर्जून काढा. 1 भाकरी आपल्या घरी येणाऱ्या अतिथीसाठी काढा, आवर्जून करा. बघा तुमच्या घरामध्ये, प्रपंचामध्ये कधीच कमी काही पडणार नाही. ध्यानात घ्या. काही काही लोकांच्या लग्नाच्या पत्रिका 100-100, 200-200 रुपयाच्या असतात. आहे त्यांच्याकडे, बिलकुल बनवलं पाहिजे. एन्जॉय करा. मुकेश अंबानीच्या मुलाचा आपण पाहतो, तो वेडिंगचा कार्यक्रम 8 दिवसापासून गाजतोय. आहे तुमच्याकडे, बिलकुल करा, अडचण नाही. पण एक ध्यानात घ्या, आपल्याकडे भरपूर आहे, त्याचा विनियोग त्याचा योग्य ठिकाणी होणं गरजेचं आहे. अरे एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न 10-5 हजार रुपयासाठी मोडणार आहे, आणि माझ्या परमात्म्याने, माझ्या भगवंताने तुम्हाला एवढं दिलंय की 4 पिढ्या बसून खाल्लं तरी संपणार नाही. इतकं जर परमात्म्याने तुम्हाला दिलंय, तर तुमचं कर्तव्य आहे त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी 10-5 हजाराची मदत करणं. जर अशी गोष्ट आपल्या जीवनात झाली ना माय बाप, तर आयुष्यभर त्या गरीबाची मुलगी तुम्हाला कधी विसरणार नाही. ज्या वेळेला आपला अंतकाळाचा वेळ जवळ येईल, या जगाचा निरोप घेऊन जाण्याची वेळ आपली जेव्हा येईल माय बाप, त्या वेळेला त्या गरीबाची मुलगी तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. ती गरीबाची मुलगी तुम्हाला आशीर्वाद देईल. ती गरीबाची मुलगी तुम्हाला आशीर्वाद देईल. ती म्हणेल, जा पाटील, आनंदाने या जगाचा निरोप घ्या पाटील. या गरीबाच्या मुलीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. पाटील, ज्या वेळेला माझं लग्न जमलं होतं ना पाटील, त्यावेळेला माझा गरीब बाप तुमच्या दारात आला होता. माझ्या गरीब बापानं तुमच्या घरी येऊन तुमचे पाय धरले, विनवणी केली, विनंती केली. पाटील, माझ्या गरीब बापानं हात जोडले तुमच्या समोर. पाटील, माझ्या मुलीचे लग्न 10-5 हजारासाठी मोडतंय पाटील. आलेली वेळ भागवून न्या. तुमच्या शेतामध्ये, तुमच्या घरी मी मोल मजुरी करेल, 1-1 रुपया मी परत करेल, 1 पैसा ठेवणार नाही पाटील. पण आज या गरीबावर आलेली वेळ मात्र मारून न्या पाटील. 1 रुपया ठेवणार नाही तुमचा. अहो पाटील, त्या वेळेला तुमच्या मुखातून शब्द निघाले, तुम्ही म्हणालात, अरे गणपतराव, मुलीच्या लग्नासाठी पैसे मागतोयस ना रे, तुझी मुलगी काय माझी मुलगी काय वेगळी का? अरे मुलीच्या लग्नासाठी पैसे मागतोस का? अरे 10 हजार काही मागतोस, 20 हजार रुपये घे आणि परत देण्याचाही विचार करू नको. पाटील, माझ्या गरीब बापानं ते पैसे घेतले ना, आनंदानं नाचत नाचत माझा बाप घरी आला. घरी येऊन माझ्या बापानं आनंदानं माझे लग्न लावून दिलं. आज या गरीबाच्या मुलीचा वेल मांडवावर गेला आहे. आज दिल्या घरी सुखाने आनंदाने नांदते मी. जा पाटील, आनंदाने या जगाचा निरोप घ्या. या गरीबाच्या मुलीचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. मायबाप, हे जीवन केवळ आणि केवळ याच्यासाठी आपल्याला ओळखता आलं पाहिजे बघा. आणि काय नेणार आहोत सोबत आपण, एक लक्षात घ्या. माझ्या भगवंताला एकच प्रार्थना करा, या भोलेनाथाला, कि साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं, साधु भी भूखा न जाए. हे देवा, हे भगवंता, हे परमेश्वरा,
माझ्या जीवनामध्ये, आमच्या जीवनात आम्हाला एवढंच दे बस. ज्यादा की नहीं लालच मुझको, ज्यादा की नहीं लालच मुझको, थोड़े में गुजारा होता है. साई इतना दीजिए जा में कुटुंब समाए, और मैं भी भूखा ना रहूं और साधू भी भूखा न जाए. आमच्या दारात आलेला एखादा भिकारी, एखादा साधू, एखादा महात्मा उपवासी गेला नाही पाहिजे सज्जन हो. एवढं जरी मिळालं ना तर खूप झालं. आमच्यावरही उपासमारीची वेळ येऊ नये. आमच्या दारात जर एखादा महात्मा आला तर एक लक्षात घ्या माता मौल्यांनो, माझ्या आई सारख्या, माझ्या बहिणी सारख्या तुम्ही आहात. एक ध्यानात घ्या, एक सूत्र ध्यानात घ्या. आमचे तरे दादा ज्या वेळेला, कालची गोष्ट सांगतो तुम्हाला, तरे दादा म्हणले ही सगळे महाराज मंडळी आपल्या घरी आहेत, सेवा करायची त्यांची. करुणा तुला जमेल का? तिचं उत्तर काय होतं सांगू? ती आमची ताई एकच बोलली सासऱ्याला, म्हणे दादा ही मंडळी काय आपल्या घरी, मंडळी तुमच्याकडे म्हणतात ना, मंडळी नाही, ही मंडळी काय आपल्याकडे रोज येणार आहेत का? हे साधू लोक आपल्याकडे आले, हे आपलं पूर्वजन्माचं आणि आपल्या वाडवडिलांचं भाग्य असेल म्हणून आपल्या घरी थांबलेत. एक 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 गोष्ट लक्षात घ्या सज्जन हो. माता मौल्यांनो खास करून आहे का, रात्री 12 वाजता, रात्रीच्या 12 वाजता सुद्धा जर एखादा अतिथी, एखादा महात्मा, एखादा साधू, एखादा भिक्षुक जर तुमच्या दारात भिक्षा मागायला आला ना, तर रात्री 12 वाजता झोपेतून उठून सुद्धा भोजन त्याला 2 भाकरी बनवून खाऊ घाला. आयुष्यात माझा महादेव तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही. काय ध्यानात घ्या. आपल्या घरी जे भोजन बनवतो ना आपण, त्या भोजनामधून 1 भाकरी गायीसाठी आवर्जून काढा. 1 भाकरी आपल्या घरी येणाऱ्या अतिथीसाठी काढा, आवर्जून करा. बघा तुमच्या घरामध्ये, प्रपंचामध्ये कधीच कमी काही पडणार नाही. ध्यानात घ्या. धनाची पवित्रता झाली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे, मनही पवित्र पाहिजे. संसारामध्ये तर मन फार पवित्र आहे. कारण संत म्हणतात मन हा आरसा आहे, आणि त्या आरशा रूपी मनामध्ये माझ्या परमात्म्याचं प्रतिबिंब आपल्याला बघायचं आहे. मला एक सांगा, जर त्या आरशामध्ये बाळाराम महाराज आपल्याला जर माझा परमात्मा बघायचा असेल, तर तो परमात्मा त्याचं रूप स्वच्छ आणि सुंदर दिसावं, यासाठी आपला मनरूपी आरसा शुद्ध पाहिजे का नको? जर आरशावर धूळ साचलेली असेल, तर धूळ साचलेल्या आरशामध्ये आपण कितीही नटून थटून जाऊन उभं राहिलं तर आपण चांगलं दिसू का त्या आरशासमोर? नाही. कारण आरशावर धूळ आहे ना, तर मनावर सुद्धा धूळ साचत असते. मनही या संसारामध्ये मलिन होतं मायबाप. त्या मलिन झालेल्या मनाला शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी मन पवित्र पाहिजे. कशाने होतं? मन पवित्र होतं भगवंताच्या भजनाने. त्या मनाला शुद्ध केलं पाहिजे. तो आरसा रोज पुसून काढावा. संत गातात ना, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए रे. तो हो गाइए, सब लोग गाइए प्रेम और भाव से. भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण
कहलाए तुरा मन दर्पण। हरि बोल। ताली की सेवा करिए सब लोग एक साथ, एक ताली जोर से। रे तोरा मन दर्पण कहलाए। हरि बोल। क्या बात है, वाह वाह वाह। जय हो। हरि बोल। मन ही देवता मन ही ईश्वर मन सबका आधार। मन ही देवता मन ही ईश्वर मन से बड़ा न कोई। मन ही देवता मन ही ईश्वर मन से बड़ा न को। मन ही देवता मन ही ईश्वर मन से बड़ा न कोई। मन उजियारा जब जब फैले मन उजियारा जब जग फैले जग उजियारा हो। जग उजियारा हो। जग से चाहे भाग ले कोई जग से प्यारे भाग ले प्राणी। जग से चाहे भाग ले कोई जग से चाहे भाग ले कोई। मन से भाग न पाए तोरा मन दर्पण कहलाए। तोरा मन दर्पण कहलाए। तेरा मन दर्पण। हरि बोल। ताली ताली दोनों हाथ उड़ा करके। मन दर्पण। हरि बोल। हरि बोल। ये कजरारी चंचल अखिया ये कजरारी चंचल अखिया। उस मन को पवित्र करने के लिए जिस पर प्रभु का स्मरण करना है जिस भोलेनाथ का स्मरण करना है। कैसा है वो परमात्मा। ये कजरारी चंचल अखिया ओठ गुलाबी फूल की पत्तिया। ओठ गुलाबी फूल सी पत्तियां। ओठ गुलाबी फूल की पत्तिया। ओठ गुलाबी फूल सी पत्तियां।
गाल पे ठहरे लट बिखरे तो गाल पे ठहरे होश जिया के न जाए पायलिया जनक जनक तोरी बाजे पायलिया जनक जनक तोरी बाजे पायलिया प्रीत के गीत सुनाए पायलिया प्रीत के गीत सुनाए पायलिया